आतमध्ये प्रवेश करूया. उन्हाच्या आधी आलेलं लवकरच लवकर म्हटलं. हे भिडशील लाट येते ये. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. मित्रांनो, आज गणेश जयंती आहे आणि त्यानिमित्ताने प्रथम तर तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मागे गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडे साजरा होतोय आणि आमची भजनं सुद्धा आहेत कंटिन्यू आता. आणि आत्ता मी आज सकाळी चाललोय. आज 22 तारीखच आजचा हा व्हिडिओ आहे, आजचा ब्लॉग आहे. आणि आज सकाळी चाललोय गणपतीपुळ्यामध्ये. आईला माझ्या मम्मीला घेऊन चाललोय. माझ्या मम्मीचं माहेर, माझा मामा तिकडे निवेंडी, आणि खूप वर्ष ती यात्रेला गेले नाही गणपतीपुळ्यामध्ये. या दिवशी यात्रेच्या दिवशी गेले नाही, पहिली ती जायची, परंतु आत्ता गेलेली नाही खूप वर्ष. तर म्हटलं आईला घेऊन जाऊया मम्मीला माझ्या. तर आता गणपतीपुळ्यात जाण्यासाठी निघालोय आम्ही. आता घरातून निघतोय, सकाळचे वाजले 10. तर आजचा ब्लॉग गणपतीपुळा यात्रेचा असणार आहे. मी पहिल्यांदाच जातोय, खरं तर मी पहिल्यांदाच, याच्या आधी कधीच गेलो नाही तिकडे यात्रेला मी गणपतीपुळ्यातल्या. तर पहिल्यांदाच मी चाललोय आणि भव्य दिव्य अशी यात्रा असते असं ऐकलंय मी. तर आज प्रत्यक्षात अनुभवूया सुद्धा, बघूया सुद्धा, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूया सुद्धा. मंदिरात जाण्यासाठी इकडे मम्मीने हे घेतलंय सगळं. फुलं आहेत इकडे. हे गजरा कोणाला घेतला आहे? दुर्वा आहेत, दुर्वांच्या जोड्या केलेल्या आहेत आणि फुलं आहेत. आणि मंदिरात आतमध्ये दर्शनाला जाताना थोडं कठीणच आहे, बघू प्रयत्न करायचा आतमध्ये जायचा, परंतु गर्दी असेल तर थोडं कठीण होईल. कारण आजच्या दिवशी एवढी गर्दी असते ना तिथे, रांगेमध्ये तास दीड 2 तास रांगेतच जातात, असा विषय असतो. खूप वेळ लागतो, खूप गर्दी असते, खूप माणसं असतात. म्हणून तर शक्य झालं तर आतमध्ये आपल्याला मंदिरात नक्कीच जायचं आहे. तयार होऊन इकडं आलंय खाली. मी तिकडून वरतून गाडी घेऊन आलो. बस झाला आवाज. ब्राईटनेस वाढवायचा तर नाही. काय माहिती आता. निघायचं आहे, झालंय थोडं लेटच निघालेला आहे घरी, व्यवस्थित हे करून. चालत चाललोय खाली. गाडी वरतीच लावली आहे, लावली आहे गाडी. गाडी आतमध्ये गाडी अलाउड नाही, लोकलवाले तेवढे असे करतायत बघा दोरीवरती जाऊन. दुकान इकडून चालू आहेत वरतूनच. गाडी वरती लावलेली बरं आहे, नंतर पॅक होईल इकडं सगळं, गाडी काढताना कठीण होईल. चप्पल वगैरे सगळं आहे. भिडाच्या वस्तू तिकडे हे वेगवेगळे दिसतात बघा. ड्रेस पीस काय म्हणतात त्यांना, टॉप. हे मम्मी निरंजन बघ, आपल्याकडे आहे तशी. हे कसं आहे? 240 रुपये. ॲपल जो आहे 200च्या कट्ट्यावर बाहेर बी वापरू शकतो. 240 रुपये म्हणतात. 160 रुपये. आधी फिरू चल, दर्शन मला जायला वेण्यावर
वेण्या वेण्या गर्दी बघा काय. आतमध्ये प्रवेश करूया. उन्हाच्या आधी आलेलं लवकरच लवकर म्हटलं. दर्शनासाठी गर्दी खूप आहे. इथे दर्शन घेऊया आधी उंदीर मामाचं. बीच वरती राईड्स चालू आहेत. गेल्या वेळेला आलो होतो एकदा प्रमोशनच्या वेळी, निखिल दादा वगैरे होते बीच वरती. पाणी भरलंय, वरती आलं, इकडे आलंय, वरती आहे पाण्याला. आम्ही काय इकडे येतच असतो नेहमी. हे आलंय म्हणून जरा पाण्यात घेऊन होतं. पाण्यात पाय तेवढं बुडव. आम्ही त्यावेळेला आलो होतो ना गेल्या टाइमला, तिकडे होतो पॅराशूट मध्ये वरती राईड त्या साईडला. कसला हवेत उडवला नाही होता माहिती काय. ब्लॉग टाकलाय चॅनलवरती, जाऊन बघा. मी नाही येणार आहे, तुझा जा. ये भिजशील, लाट येते, ये. पेढा 20 रुपये 25 रुपये. 50 वाला मोठा आहे. 70 रुपये मिक्स पॅकेट आहे. दादाच कुठे आहे? दादाच कुठे आहे? दादाच किती रुपये आणलं आहे? सगळे सगळे उडवून टाकणार ना, सगळे उडवून टाकणार इकडं. दर्शन घेऊन आलात की नाही? मजा मजा जा. चल बड़ी जो 60 रुपये क्या 60 वाली 50 रुपये 60 वाली 50 रुपये घेतेस काय की? ताजी फ्रेश दादा घे. हा, इथेच घे. या 60 वाली 50 रुपये 60 वाली 50 रुपये 60 वाली 50 रुपये. स्ट्रॉबेरी. इकडं मंदिर आहे. इकडून तिकडे वरती म्हणतात गणपती आहे. इकडून जे रस्ता आहे ना तिकडे, म्हणजे ऐकलं होतं मी, अजूनपर्यंत गेलोय नाही कधी. आता हे जाऊया म्हणते. मला कुठं काय किती लांब आहे काय माहित नाही, पण बघूया. वा काकी छान, मस्त गायला. नाही पण मला खूप आवडतं मराठी भावगीत, अभंग वगैरे. इन फ्रंट ऑफ गॉड मला खूप आवडतं. म्हणजे काकी मराठी नाही आहेत, साऊथ इंडियन आहेत, तरी पण त्यांना मराठी गाणी गायला आवडतात. छान गायलात पण, एक नंबर, मस्त. थँक्यू सो मच. मित्रांनो खरंच भारी वाटलं. आज साऊथ इंडियन आहेत ते, साऊथचे आहेत तिकडे, त्या साईडचे आहेत, आणि इकडे फिरण्यासाठी आले ट्रिपसाठी. त्यांना जास्त मराठीसुद्धा म्हणजे क्लिअर असं येत नाही. मुंबईमध्ये राहतात म्हणून तोडकं मोडकं बोलतात, परंतु मराठी गाणी गायला त्यांना खूप आवडतात आणि छान गाणी गात होत्या. तुम्हाला बघितलंच तुम्ही. इकडून प्रदक्षिणा घालतोय आम्ही. संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालून आलोय आम्ही. दर्शनाच्या रांगा चालू आहेत अजून.
दक्षिणा घालून पुन्हा आता इकडून मगाशी इथे चाललेलो होतो आता पुन्हा आता थोडी गर्दी कमीच आहे कदाचित संध्याकाळी अजून वाढेल गर्दी ऊन लागतंय ना जबरदस्त गरम काय ठेवू शकत नाही हे होणार नाही ना त्या प्लास्टिक लावलेला आहे हा आहे लाकडा आहे लाकडाच्या आता बाहेरून प्लास्टिक लावलेला आहे डिझाईन देण्यासाठी केलेला आहे ते कसा आहे हो कसा आहे अरे ही गेली पुढे पुढे गेली वाटतं मी नाही तर काय बघत राहिलं ना पाठीच राहतो ही पुढे पुढे चालत जाते काय बॅग घ्यायचंय घरात किती आहेत ही नेऊ की ती नेऊ आणि आता परत काय बऱ्यापैकी वाटतं जरा बघायला स्टायलिश आहे पार्किंग लॉट मध्ये पण इकडे दुकानं लावलेली आहेत इकडे गाड्यांची पार्किंग असते इकडे आतमध्ये इतर वेळेस सगळे दुकानं लावलेली आहेत आतमध्ये फक्त डोळे दिसणार सगळं तोंड बिंड बंद बाईक वरून छान आहे ते पट्टे बेल्ट सगळं आहे उन्हातून जरा गरबरायला झालंय उसाचा रस पिऊया सांगू 2 ग्लास हाफ 2 हाफ थंड आहे म्हणून जास्त नाही हाफच घेतलं आधीच भजनं चालू कसा बसायचा आधीच जाम झालाय माणसं येत आहेत फक्त कशी आहे द्राक्ष कशी आहेत आता 30 ला पाव आहे गोड आहेत द्राक्ष पन्नासशे किती आहेत बघा द्राक्ष एवढीशी हे बघा किती आहे 30 ला 50 ला अर्धा घेतलेला आहे हा आंब्याचा आहे काय नाही आंब्याचा बनवला आंबे किती खातो आम्ही इकडे मला काहीतरी वेगळं आहे म्हणून इकडे टॅब आहे टॅब काय माहिती त्याला हात ताकडतात त्याच्यासाठी की काय हा यात्रेत गेल्यावरती आम्ही खूप म्हणजे एवढे गाड्या बिड्यांना एवढा रडायचो ना अक्षरशः
हैराण करायचं घरच्यांना, गाड्या बिड्या आणि आणायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच मोडून टाकायचं. अशी लहानपणीची आमची गोष्ट आहे ती. गाड्या बिरड्या आहे तिकडे आहेत. मार्केटिंग बघा कसली चालते यांची, हे लावला नाही. आपल्याकडे आहेत ना इथल्या उषा. फ्रेम छान आहे तिकडे पण. आम्ही परवाच एक स्वामींची फ्रेम घेतलेली आहे, त्यामुळे आम्हाला. हा 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 नमस्कार. हा नेवरेकरवाडी. राजन मालक ओळख का? राजन मालक ग्रामपंचायत आहे बघा. दोन गाव आहेत. हे खालती नेलेली वरती आणि राहतो असले. माझा रत्नागिरीत नाही आलात की? होय होय. आता घरी नाही जायचं. घरी कोण नसतं, विशेष तिकडेच आहे. चला टाटा. त्यांना सांगा व्हिडिओ बघत राहायचं. थँक्यू. त्याला सबस्क्रायबर भेटले होते, खूप जण भेटले मगापासून, पण त्यांच्या क्लिप नाही घेता आले मला. आता लक्षात आलं, पटकन क्लिप घेऊया. निघायचं आता, ऊन पण जास्त झालंय, वाजलेत, भूक पण जोरात लागले, त्यामुळे आता निघूया. जास्त वेळ नाही काढायचा आपल्याला. सकाळी आलेलो होतो आपण, फिरलेलं आहे आणि निघतोय आता. येतात सगळे अजून. संध्याकाळी खूप गर्दी होईल, आता थोडी कमीच होती, पण संध्याकाळी खूप असेल गर्दी. सगळी छोटी वगैरे गाडी, सहलीची गाडी आहे काही समजत नाही. छोटी मुलं आहेत सगळी, पाण्याच्या बॉटल आहेत सगळ्यांच्या हातात आणि गाडी आली. गणपतीपुळा रोडवरून वरती येताना जिथे हे मंदिर आहे, मला काय माहीत नव्हतं, मम्मीला माहीत होतं, तर ती या मंदिरात घेऊन आले. साईबाबांचं मंदिर आहे, पहिल्यांदाच मी आलो या ठिकाणी. पूर्ण बांधकाम या मंदिराचं, चिऱ्याचं बांधकाम दिसते पूर्ण संपूर्ण. मूर्ती छान आहे, पहिल्यांदाच आलो मी या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी. मी लहान असताना माझ्या मामाने मला या मंदिरात आणलेला, अशी मम्मी सांगते. मला काय माहीत नव्हतं, आत्ता मला माहीत पडलं, आत्ता समजायला लागलं, तेव्हा मी आता पुन्हा आलोय. तेव्हा काय मला कळत नव्हतं एवढं, तेव्हा घेऊन आले मला या मंदिरामध्ये आणि आत्ता घेऊन आले परत. आम्ही कुठे गेल्यावरती आहे ना, गरमच पाणी घेऊन जातो, म्हणजे घरचं पाणी घेऊन जातो, बाहेरचं जास्त असं नाही, पण प्यायला बरं पडतं बाहेर पाणी. आणि सध्या तरी भजनाच्या सीझनला हे पाणी गरजेचंच आहे माझ्यासाठी तरी. त्याच्यामध्ये बॉटल आहे आमची, मस्त आहे की राहतं गरम पाणी, दिवसभर राहतं. घसा शेकायला बस बरं वाटतं जरा. तुला नको? गरम लागतं म्हणजे. स्वामी समर्थ मठ नेवरे इथे आलो दर्शनासाठी आता. संध्याकाळ झालेली आहे आणि आज गणेश जयंती निमित्त आपल्या घरी नैवेद्याला उकडीचे मोदक केलेत आईने. आज मम्मीने उकडीचे मोदक केलेत आणि नैवेद्य दाखवतो देवाजवळ, तर दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट तयार आहे. उकडीचे मोदक खायला या सर्वांनी आज. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्ही बघितलात की गणपतीपुळे यात्रेचा होता. आज गणेश जयंती निमित्त यात्रा होती, त्यानिमित्तानं आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी आणि गर्दी होती. त्याचबरोबर यात्रा ते फिरलेलं मी पहिल्यांदाच गेलो आणि माझी मम्मी, माझी आई खूप वर्षांनी त्या यात्रेमध्ये गेली होती. पहिली तिकडे म्हणजे निवेंडीमध्ये माहेरी तिच्या असताना जायची, तर ती, आणि ती आज खूप वर्षांनी गेली होती. खूप भारी वाटलं. त्या एरियामध्ये गर्दी खूप होती, दुकानंसुद्धा खूप होती. फिरलेलं यात्रा वगैरे आणि आता घरी आलेलं आहे. उकडीचे मोदक वगैरे केलेले घरी. तर गणेश जयंतीचा आजचा हा व्हिडिओ होता, आजचा ब्लॉग होता. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.